नमस्कार, माझ्या गावची माती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे दालचा राईस। तर मग बघूया रेसिपी कशी बनवायची। सर्वात अगोदर कुकरमध्ये पाणी गरम करून घेतलं आहे। त्यामध्ये अर्धी वाटी मुगाची डाळ घालून घेऊया। त्यानंतर अर्धी वाटी मसुरीची डाळ घालूया। त्यानंतर अर्धी वाटी तुरीची डाळ घालूया आणि त्या डाळीसोबत मोठ्या आकाराचा असा चिरून घेतलेला भोपळा कुकरमध्ये आपण घालून घेणार। आपण थोडीशी तेलाची धार, त्यानंतर अर्धा चमचा हळद घालून घेते आणि अर्धा चमचा नमक टाकून घेते। हे सर्व कुकरमध्ये एकदा हलवून घेऊन झाल्यावर कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। आता मी राईस बनवून घेणार आहे। त्यासाठी अर्धा दिवा तेल घालून घेते। तेल गरम झालं आहे, त्यामध्ये मी 1 चमचा जिरी घालून घेते। 2 दालचिनीचे तुकडे तेलात घालून घ्यायचे। 4 लवंगा, 1 मसाला इलायची आणि 4 ते 5 तमालपत्र। हे सर्व तेलात भाजून घ्यायचे थोडे थोडे, जास्त भाजायचे नाहीत। या तेलामध्ये आता मी 2 ग्लास पाणी घालून घेणार आहे। त्यामध्ये मी 1 चमचा नमक टाकून घेते। इथे मी चांतारा तांदळाचा वापर केलेला आहे। तुम्ही मोकळा भात होईल असेच तांदूळ शक्यतो वापरा। पाण्याला उकळी आलेली आहे, त्यामध्ये मी तांदूळ धुवून घालत आहे। कमी गॅसवरती तांदूळ मऊ शिजवून घ्यायचे। बाहेर हॉटेलमध्ये जसा दालचा राईस दिसतो तसा दिसण्यासाठी मी थोडासा इथे कलरचा वापर करत आहे। ऑरेंज कलर घेतलेला आहे। तुमच्याकडे जो उपलब्ध कलर असेल त्याचा तुम्ही वापर करा। यामध्ये आता थोडंसं मी पाणी घालून घेते। राईस आपला तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता खूप मऊ असं भात शिजलेला आहे। शिजलेल्या भातामध्ये तयार केलेला कलर आता ओतून घ्यायचा। त्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी टाकून घ्यायची। दालच्याला फोडणी देईपर्यंत भात असाच झाकून ठेवायचा। तुम्ही बघू शकता 3 प्रकारच्या डाळी आपण टाकल्या होत्या आणि भोपळा टाकलेला मस्त मऊ असा शिजलेला आहे। ह्यातल्या थोड्या मोठ्या फोडी आपण एका साईडला भोपळ्याच्या काढून घेऊया। भोपळा बाजूला काढून ठेवला आहे थोडा, आणि थोडा ह्यामध्ये कुकरमध्येच ठेवला आहे। आता डाळ आणि भोपळा एकसाथ थोडंसं पळीनं फेटून घेऊया। येथे मी लोखंडी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। त्यामध्ये 1 दिवावर तेल घालून घेते। येथे मी काही खडे मसाले घेतले आहेत। तमालपत्र आहे, लवंग आहे, दालचिनी आहे, गरम मसाला, दालचा मसाला, थोडीशी चटणी आणि थोडीशी हळद, बारीक केलेला लसूण। गरम झालेल्या तेलामध्ये अगोदर आपण खडे मसाले भाजून घेऊया। आता खडे मसाले भाजतेत तोपर्यंत टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर, कांदा चिरून घेतलेला आहे। मसाले चांगले भाजलेले आहेत, त्यामध्ये मी कांदा टाकून घेते अगोदर। कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा। आता थोडासा लाल झालेला आहे। आता त्यामध्ये आपण टोमॅटो आणि लाल मिरची घालून घेणार आहे। लाल मिरची ही ओली घालायची आहे। टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। टोमॅटो आता मऊ झालेला आहे, त्यामध्ये आपण चिरून घेतलेल्या कोथिंबीरीतील थोडीशी कोथिंबीर तेलामध्ये घालून घेऊया। आपण घेतलेले सर्वच्या सर्व मसाले या तेलात घालून घ्यायचे आहे। हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊया। 1 चमचा नमक टाकून घेते। डाळ आणि भोपळा शिजवून घेतलेला होता तो कढईमध्ये घालून घ्यायचा।
एका प्लेटमध्ये साईडला काढलेला भोपळा पण त्यामध्ये घालून घ्यायचा। थोडा भोपळा बाजूला काढला होता, कारण डाळ फेटताना पूर्ण भोपळा पण बारीक होतो, त्यामुळे आपण थोडासा भोपळा बाजूला काढला होता। दालच्या बनवताना आपण कमी चटणीचा, कमी मिरच्यांचा वापर केला होता। अशा घरांमध्ये लहान मुलं असतात, ते जास्त तिखट खात नाहीत, मग त्यांच्यासाठी आपण साईडला काढणार आहोत आणि आपल्यासाठी म्हणजे मोठ्या माणसांसाठी तडका ॲड करणार आहे। यामध्ये आपण तडका बनवण्यासाठी अर्धा पळी तेल टाकून घेऊया। तडका तयार करण्यासाठी येथे मी लाल काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे, जेणेकरून आपल्या दालच्याला छान कलर येईल, आणि थोडीशी घरगुती चटणी घेतलेली आहे। हे आता तेलामध्ये आपण फ्राय करू। तडका तयार झालेला आहे। आता हा तडका आपण दालच्यामध्ये घालून घेऊया। मस्त झणझणीत अशी आपली दालच्या राईची प्लेट तयार झालेली आहे। तुम्ही पण या पद्धतीनं दालच्या राईची प्लेट एकदा नक्की ट्राय करा, आणि आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।